आजचं खरं तर सत्र योगायोग असा आहे, की मला मांडायला मिळालंय आणि या सत्राचा विषय म्हणजे काय असावा, अशी ज्यावेळेस चर्चा चालू होती, त्यावेळेस खरं तर मी समरसता विषय हा माझ्या आवडीचा आहे, अनुभवाचा आहे आणि चिंतनाचा आहे आणि म्हणून तो मी मांडावा असं खरं सगळ्यांसमोर ठरलं आणि या विषयाला सुरुवात करू आणि या विषयाला सुरुवात करताना एक वाटतं, की आपल्या मनामध्ये एक नेहमी गुंत असतो आणि काही कोडी असतात सामाजिक प्रश्नांविषयी, सामाजिक समस्यांविषयी. आणि ती कोडी आपण प्रामाणिकपणे सोडवायचा प्रयत्न करतो. कधी-कधी ही कोडी आपण सगळे प्रयत्न करूनही सुटत नाहीत आणि काळाच्या ओघात अनेक गोष्टी आपल्या मनात साचलेल्या राहतात. आणि अशा वेळी काही घडलेले प्रसंग असतात, घटना असतात, वारंवार आलेले अनुभव असतात आणि त्याचा एक आपल्या मनामध्ये गुंता तयार होतो आणि त्या गुंता सोडवण्याचा खरं तर ही कदाचित या व्याख्यानाची सुरुवात म्हणता येईल. सामाजिक समरसतेच्या विषयामध्ये आपण सगळेजण शाळेत काम करणारे शिक्षक आहोत, कार्यकर्ते आहोत. एका अर्थाने संस्थेशी अतिशय जोडलेले आहोत. आपल्या मनामध्ये ज्यावेळेस समाजाकडे, समाजाच्या सगळ्या प्रश्नांकडे आपण पाहतो, त्यावेळेस आपल्याच्या मनामध्ये एक वेदना सतत सळसळत राहते आणि या वेदनेचा उगम खरं तर आपण सातत्याने शोधत असतो आणि या वेदनेवरही फुंकर घालण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करत असतो. एखाद्या वेदनेवर फुंकर घालताना आपल्या मनामध्ये आपण एखादं तत्वही शोधत राहतो आणि या तत्वाला कधी-कधी आपल्या अनुभवाची आणि तत्वाची जोड द्यायची म्हटली, की कधी-कधी कठीण जातं आणि हे आपल्याला समजायलाही वेळ लागतं. मला आठवतं, की एका मोठ्या आजारपणातनं मी बाहेर पडताना ज्यावेळेस जे डॉक्टर माझ्यावर शारीरिक वेदनेवर उपचार करत होते, तर त्यावेळेस ते मला म्हणाले, की "फार-फार तर मी काय करू शकेल, तर औषधोपचार करू शकेन. वेदना बरी होताना त्याचा त्रास हा तुलाच सहन करायला लागणार आहे. अन्य कोणाला ती फारशी सहन करता येणार नाही." सहवेदनेची जाणीव तशी दुर्मिळ असते आणि अशा काही वेदना असतात, की ज्या नियतीशी असतात. त्या लढायला लागतात. त्याचा आज उद्या लगेच उत्तर सापडणार नाही. पण समरसता हा विषय मांडताना ही वेदना एका अर्थानं समाज जीवनाची आहे आणि हा प्रवास आहे आपल्या सर्वांचा आणि हा प्रवास संपणारा नाहीये, असं मला वाटतं. अगदी जाता सुरुवात करताना मला एक प्रसंग नक्कीच सांगावासा वाटतो. मी खरं तर 12वी होतो. 12वीच्या सुट्ट्यामध्ये माझ्या घरी विद्यार्थी परिषदेचा काही काही संपर्क चालू होता. त्या काळात मनोज कुलकर्णी नावाचा विद्यार्थी परिषदेचा एक पूर्णवेळ कार्यकर्ता हा खरं तर माझ्या घरी या जेवायला आलेला होता. आणि एकदा जेवता-जेवता आईने खरं तर मनोज मी जेवत होतो. जेवल्यानंतर जेवण झाल्यानंतर आईने ₹11 ची दक्षिणा मनोजच्या ताटासमोर ठेवली. मला कळलंच नाही आपले मित्र नॉर्मली घरी जेवायला येतात आणि जेवायला आल्यानंतर त्याच्याविषयीचा एवढा औपचारिकपणा कधी आईने केलेला नव्हता. पण मनोजच्या विषयामध्ये आईने एक ₹11 ची दक्षिणा ठेवली. मनोजचं जेवण झालं, माझंही जेवण झालं, गप्पा झाल्या. मनोज त्यानंतर खरं तर बाहेरही पडला. मग मला लक्षात आलं, की असं नेमके काय घडलं असेल, की आईने ₹11 ची दक्षिणा ठेवली असेल बुवा. मला आई असं म्हणाली, की "संजय आपल्या घरामध्ये ब्राह्मण पहिल्यांदा जेवायला आलाय आणि म्हणून त्या कृतार्थ भावनेने मी ₹11 ची दक्षिणा ठेवली." तोपर्यंत मला खरं कळतच नव्हतं, की एकूण जात काय असते, जातभेद काय असतात, विषमता काय असते, हे खरं मला कळतच नव्हतं. पण त्यावेळेस मला पहिल्यांदा खटकन माझ्या डोळे उघडले गेले, की आई ज्यावेळेस असं म्हणाली, की आपल्या घरामध्ये ब्राह्मण पहिल्यांदा जेवायला आला. मी खरं तर मुंबईत नोकरी करत होतो. नोकरी करत असताना एकदा मुंबईतनं नगरमध्ये शिफ्ट व्हायचं ठरवलं. रायसोनी कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो आणि त्यावेळेस नगरमध्ये घर शोधत होतो. घर शोधताना एकदा एक व्यवहार पक्का झाला आणि पक्का झाल्या-झाल्या त्यांनी मला माझं आडनाव विचारलं. माझं आडनाव विचारल्यानंतर अचानक चक्र फिरलं. मला त्यांनी घर द्यायचं नाकारलं. साधारणपणे मी सामाजिक कामात असल्यामुळे मला तो धक्का पोहोचवता एकदम पचवता आला म्हणजे तसा. पण माझं नुकतंच लग्न झालेलं, वर्ष झालेलं होतं आणि माझ्या बायकोला तो धक्का पोहोचवणं जरा कठीण गेलं. आणि इथे खरं म्हणजे एखाद्या असं आपण म्हणतो ना, एखाद्या भातुकलीच्या खेळाला वास्तवाची धग लागते. ती धग मी खरं तर या ठिकाणी अनुभवली. असे अनेक वेगवेगळे प्रसंग आल्यानंतर खरं तर मी विद्यार्थी परिषदेच्या संघाच्या कामात वाढलो
आणि माझ्या सगळ्या या कामामध्ये त्याला एक समरसतेचा अर्थ आहे आणि त्यामुळे त्या अर्थाचा एक प्रत्यय मी आपल्या खरं खरं सगळ्यांसमोर सांगण्याचा आज प्रयत्न करतो या निमित्ताने. म्हणजे आपलं व्यक्तिगत आयुष्य आपण फारसं कोणाला सांगत नसतो. ते फार कोणाला कळू नये असं आपल्याला वाटत राहतं. पण मला नेहमी असं वाटतं, की मी कदाचित सामाजिक कामात नसतो, तर मला आयुष्याचे वेगवेगळे पदर हे फारसे उघडून पाहता आले नसते. कदाचित आपल्या स्वतःच्या आयुष्याला एक संकुचित अर्थ प्राप्त झाला असता आणि तो कळलाही नसता, काय अर्थ आपल्याला प्राप्त झाला. आपला स्वतःचा एक आवाज असतो. तो आपल्याला नीट ऐकायला येतो. त्याला आपण अंतर्नाद असं म्हणतो. आणि या अंतर्नादानुसार आपण सगळे खरं जगण्याची प्रामाणिक इच्छा व्यक्त करणारे माणसं, शिक्षक आहोत. आपल्या भावनाही असतात. अनेकदा आपण आपल्या भावना सामाजिक प्रश्नांविषयी, समस्यांविषयी चार चौघामध्ये फारशा व्यक्तही करत नाहीत. पण कळत-नकळत आपल्या मनावर त्याचा खोलवर परिणाम नक्की होतो आणि कधी-कधी या गोष्टी तळाशी अगदी आत कोंबून ठेवाव्यात आपण साठवून ठेवतो. माणूस एकट्यात असला की त्याची कधीतरी त्याची सल निघते आणि ती सल कधीतरी तो शब्दांच्या स्वरूपात, आठवणींच्या स्वरूपात मांडतो. पण समाज जीवनातला अनुभव हा सगळाच काही जमा खर्चाच्या स्वरूपात मांडता येत नाही. आणि कारण जर तुम्ही असे अनुभव जमा खर्चाच्या स्वरूपात मांडायला गेले, तर ते ठिसूळ व्हायला लागतात. आणि त्याच्यामुळे या अनुभवातनं खरं तर आपल्याला एक प्रगल्भता स्वतःच्या बाबतीत निर्माण करायला लागते. म्हणजे माझ्या गावचा एक लहानपणाचा प्रसंग आहे मला, की आमच्या गावात कुठेतरी लहानपणी लग्न असायचं. मग आम्ही सगळी महारवाड्यातील पोरं आपापलं ताट घेऊन जेवायला जायचो. आमंत्रण असो किंवा नसो, मी आपल्या आईजवळ हट्ट धरायचो आणि ताट घेऊन जायचो. साधारण ग्रामीण भागातल्या जेवणामध्ये जी असते, ती लापशी असते आणि या लापशीच्या प्रेमापोटी खरं तर मी तिथे जायचो आणि त्यावेळेस त्या पंक्तीमध्ये जेवायला वाट बघायला लागायची. पण वाट बघायला लागली तरी त्याचं काही वाईट वाटायचं नाही. पण जसं-जसं मोठं होत गेलो, तसं-तसं कुणीतरी सांगितलं, की असं "अरे ताट घेऊन जेवायला जायचं नसतं." मग मला कळालं, की अरे काहीतरी भेद आहे, काहीतरी अडचण आहे. असे अनेक प्रसंग असतात. गोष्ट छोटी असते, पण त्याचा सामाजिक जीवनामधला अर्थ प्रचंड मोठा असतो. आयुष्यात अशा प्रकारचे अनेक आलेले नकारात्मक अनुभव असतात. ते कधीतरी कोणाची तरी विचारांची दिशा बदलतात. आज मी जे मांडणार ते अनुभव आहे, काही वैचारिक मांडणी आहे, आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर आपण नेमकी कसं वागायचं याचं एक मोठं खरं सामाजिक दायित्व आपल्या समोर आहे. आपण गेल्या 2-3 वर्षामधल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी बघितल्यात, मोर्चे बघितलेत, महामोर्चा बघितलाय, शांती मोर्चा बघितलाय. भीमा कोरेगावचा सगळा प्रकरण आपण पाहिलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीचं आपण खूप चांगलं निरीक्षण करतोय. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झाले आहेत. या संभ्रमामध्ये काही प्रसंग ह्या माणसांमध्ये, समाजामध्ये रेषा तयार करतात आणि ह्या रेषा पुसण्याचं आव्हान प्रचंड मोठं आहे. या सगळ्या सामाजिक परिस्थितीचं एक फ्रेमवर्क आपल्याला खरं तर समजून घ्यायचं आहे आणि त्याला अनेक बाजूही असतात, अनेक कंगोरे असतात. प्रसंग चर्चेपेक्षा त्यातनं बोध आपण नेमकी काय घ्यायचा आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं, की आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचं, शिक्षकाचं काम हे असं असतं, की समाजाच्या पायामध्ये एखादा काटा रुतलेला असेल, तर तो काढून टाकायचा आहे. समाजातले अनेक काटे दूर करण्याची जबाबदारी खरी तर आपली आहे. ती आपल्या वर्तनातनं, आपल्या मांडणीतनं, आपल्या विचारातनं आपण खरं तर दूर करत असतो. मला कधी-कधी मी एक कल्पना करतो, की छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघे एकत्र बसलेत आणि दोघंही एकत्र बसून ह्या सामाजिक अस्वस्थतेवर उत्तर शोधताना दिसतायत. आपण दोघांची चरित्र जर नीट वाचली, तर या परिघात असं फारसं अवघड वाटत नाहीये. आज जे परस्पर विरोध वाटतो, पण जर हे समजा दोघं जर एकत्र बसली आणि एखाद्या सामाजिक अस्वस्थतेवर चर्चा करायला लागली, तर त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी तसं काही अशा प्रकारची भांडा आणि भेद व्यक्त करा, असं काही म्हटलेलं नाहीये. आणि मला वाटतं, की त्याचं आजचं जे जाणवणारं समाजामधलं आंधळेपण आहे, ते या निमित्ताने दूर होईल. दोघांनीही आत्मयज्ञ केलेला आहे आणि तो समरसतेसाठी केलाय, समग्रतेसाठी केलेला आहे.
मला वाटतं ती आपली महत्वाची आहे. एका बाजूला आपलं सांस्कृतिक, सामाजिक जीवन खरं तर समृद्ध होतंय आणि ते समृद्ध होत असताना आपल्या समोर सामाजिक विषमतेचं काही ना काही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ पाहत आहे. जुन्या आणि नवीन गोष्टींचा संगम घडवताना या सगळ्या विषमतेवर आपल्याला मात करायची आहे. जेव्हा केव्हा महाराष्ट्रामध्ये मोर्चांचं सगळं वातावरण निर्माण झालं आणि त्या वातावरणामधल्या सगळ्या चर्चा WhatsAppवरच्या ग्रुपच्या आपापसामधल्या आल्या, त्यात ते अधिक सोशल मीडियातल्या चर्चा, त्यात अधिक ठळकपणे काही ना काही जाणवायला लागलं. बरं आपल्या एकूण सगळ्यांनाच समस्या कुठलीही असा त्याची एक सवय अशी लागली आहे, की आम्ही भूतकाळात जातो आणि त्याचं काहीतरी तोलून मापून पाहतो आणि भविष्यकाळाकडे त्याचं दुर्लक्ष करतो. ही अशी प्रश्नचिन्ह आहे. खरं तर भारताचा वारसा हा आध्यात्मिक वारसा आहे. खूप जण अनौपचारिक पद्धतीने समाज जीवनाच्या प्रवाहात मिसळून गेलेत. आपल्या रोजच्या जगण्या वागण्यात अशी अनेक एकरूप चांगली उदाहरणं आपण समाजामध्ये बघतो. खूप चांगले आंतरजातीय विवाह यशस्वीरित्या झालेले आपण पाहतो. पण हे भेद संपता मन जोडण्याचाही प्रयत्न आपल्या आध्यात्मिक वारशानं नक्की केलेला आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या सामाजिक विषमतेवर उत्तर काय असू शकेल, असं जर मला कोणी विचारलं, तर हा आध्यात्मिक वारसा नक्की असू शकतो. आपण सगळेजण एकत्रित सण, उत्सव साजरे करतो. पंढरीची वारी निघते. आपलं समाज मन हे अधिक विशाल झालं पाहिजे, सर्वसमावेशक असलं पाहिजे. रूढीमुक्त होऊन, जाती भावनेपासून दूर होऊन, एकरस आणि संघटित समाज निर्माण व्हायला हवा. हे खरं तर आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं होतं. आणि हा समन्वयाचा दृष्टिकोन आज समाज जीवनात आढळतो. म्हणजे आढळत नाहीये असं नाहीये, की सगळ्याच गोष्टी अगदी टीका करण्यासारख्याच असतात असं नाहीये. समाजामध्ये आपल्या आजूबाजूला काही ना काही चांगलं घडत असतं आणि त्या चांगल्या घडणाऱ्या गोष्टींची आपल्याला दखल घ्यावी. म्हणजे विश्व हिंदू परिषदेचं धर्मसंमेलन होतं. 5,000 साधू समोर होते. गोविंदगिरी महाराज असं मांडत होते, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 150वी जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल. हा बदल आहे आणि हा इतका सकारात्मक बदल आहे, की तो सगळा बदल आपण सगळेजण आपल्या आजूबाजूला, आपल्या ठिकाणी काम करताना नक्की अनुभवतो. आपण संघटित असलो, बलशाली असलो, तर एखाद्या समस्येला उत्तर देऊ शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सगळ्यांना ते जाणवतं, की आपल्याला आपण जर संघटित असलो, बलशाली असलो आणि गेले 20-22 दिवस आपण सगळे भोसला म्हणून या गोष्टीचं प्रत्यंतर नक्की घेतोय. आपण आपल्या घरात असूनही संघटित आहोत आणि एका अर्थाने आपली बलस्थानं आपण या काळामध्ये ओळखली आहेत आणि ती बलस्थानं आपल्याला समोर येतायत. माणसाशी, समाजाशी, परिवाराशी, देशाशी आणि जगताशी एकमेकांना स्नेह, आस्था आणि आत्मीयता यांना आपण जोडणारे आहोत आणि तिथे खरं समरसतेचं महत्व आहे. बाहेरून दिसणारी विविधता असेल समाजामध्ये, पण आंतरिक एकात्मता आहे. म्हणजे जसं एखाद्या झाडाचं मूळ, खोड, फांद्या, पाने, फुलं, फळं या सगळ्यांचं मूळ एकच काय तर बीज असतं. प्रत्येकाचं रंगरूप वेगळं आहे. काहींचे गुणधर्मही वेगळे आहेत. पण त्या सर्वांचं एकमेकांशी असलेले नातेसंबंध जे आहेत, ते त्या बीजामुळे समजून येतं. आणि हे बीज आपण सगळेजण भारतीयत्व म्हणून अनुभवतो, हिंदुत्व म्हणून अनुभवतो किंवा राष्ट्रीयता म्हणून अनुभवतो किंवा एकात्मता म्हणून अनुभवतो. अशा अनेक अर्थाने, अनेक शब्दांच्या साहाय्याने खरं आपण व्यक्त होतो. आपल्यासारख्या देशाला एक मोठं आव्हान नक्की आहे, की दारिद्र्याचं निर्मूलन केलं पाहिजे. सगळ्यांच्या मूलभूत गरजा, रोजगार, आर्थिक स्थिरता, संपन्नता या वाटेने देश पूर्णत्वाने जायला हवा. आणि त्याच्यामुळे आर्थिक जगतामध्ये जो काही असमतोलपणा आणि अस्थिरता असते, त्याचे काही परिणाम या समाजातल्या घटकांवर होत असतात. आपण सगळे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुभवतो, की आपण सगळेजण आपापल्या घरामध्ये सुरक्षित आहोत. पण हजारो लोकं अशी बाहेर आहेत, की ज्यांच्या आज उपासमारीची वेळ आली आहे. ज्यांच्या पोटामध्ये 2 वेळेचं अन्न नाही आहे. अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते ते सगळ्या त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचवण्याचं काही ना काही प्रयत्न करतायत. आपणही त्याच्यात आपला काही ना काही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय. आता हे आव्हान आज जे कोरोनामुळे निर्माण झालंय, ते येणाऱ्या काळामध्ये अजून मोठं असेल. जर समरसतेला पूरक वातावरण निर्माण झालं आणि या सर्वच माणसं आपली असं समजून घेऊन
आपण जर एकमेकांची काळजी घ्यायला लागलो, तर कदाचित या आव्हानाचा टोकदारपणा हा कमी होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे येणारे दिवस हे अजून परीक्षा पाहणार आहेत. म्हणजे जी सामाजिक स्थित्यंतरं गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहिली होती, त्या पार्श्वभूमीवर आपण संघटित समाज आणि बलशाली समाज म्हणून कसे एकत्र राहणार आहोत, या अर्थाने ही येणारे दिवस अतिशय परीक्षा पाहणारे असतील. कुठल्या अवयवाचं आरोग्य घ्या, फक्त त्या अवयवाचं ते आरोग्य नसतं. ते संपूर्ण शरीराचं असतं. समाजाचं सुद्धा शरीर असतं. डोळा बिघडला म्हणजे फक्त डोळा बिघडत नसतो. संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर त्याचा सहज परिणाम होतो. डोळ्यावर उपचार करून घेत असताना आपण समग्र आरोग्याची काळजी घेतो. आणि अशा अर्थाने निसर्गातल्या सर्वच गोष्टींचा आपला परस्पर संबंध आहे. हा शोध फक्त बाहेरच्या जगात नाही घ्यायचा आहे, तो आपल्या स्वतःच्या आतमधल्या जगामध्येही आपल्याला तो घ्यायला लागेल. विद्रोही विचारांची काही भेदांची भूतं आपल्यासमोर गेल्या काही वर्षांमध्ये नाचायला लागली आहेत. अनेक छोटे-छोटे गट हे संकुचित स्वार्थासाठी भांडायला लागलेले आहेत. जहालमतवादी ज्या संघटना आहेत, त्या कुठेतरी मूळ धरू पाहत आहेत. यातून काही जण, अनेक जण अराजकतेला प्रवृत्त करताना आढळतायत. काही चळवळी अशा आहेत, की ज्या मध्यभागी समाजाला पोखरून काढतायत आणि यातून आपण योग्य वेळी जर धडा नाही घेतला, तर येणारी परिस्थिती कदाचित कठीण होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला अधिक सजग होण्याची जरूर आहे. एका बाजूने आपल्यावर आत्मपरीक्षण करण्याची पण जबाबदारी आहे, की समाजामध्ये कदाचित काही दोष असतात, समस्या असतात, पण त्या संवेदनशीलतेने हाताळायला लागतात. त्याला एक मोठी हिंमत लागते आणि कौशल्य लागतं. अत्याचाराच्या, अन्यायाच्या घटना ह्या आपल्या माध्यमातनं आपल्या कानावर पडतात. पण त्या घटना कुठल्यातरी एका समाजाचं दुखणं नसतं. त्या संपूर्ण समाजाच्या असतात. आणि त्यामुळे त्याचं अवास्तव भांडवल जर झालं, तर त्यातून अनेक नवीन प्रश्नांची निर्मिती व्हायला लागते. आणि या सगळ्या घटना आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतात. आपण बघितलेत, सगळे मोर्चे निघालेत, दंगली झाल्यात, उसळल्यात आणि त्यातनं जे काही निर्माण झालंय, ते आपल्या सगळ्यांनाच समाज म्हणून आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. कुठलाही समाज घ्या, तो समाज हा खरं तर निश्चयाच्या बळावर आत्मनिर्भर होत असतो. आंबेडकर असं म्हणतात, की वीरांच्या चमूमध्ये जातीपातीला थारा नाहीये. सुखासाठी माणुसकी ही अधिक महत्वाची आहे. माणुसकीला ही वैभव आहे. अन्य कशालाही नाहीये. आणि कुठल्याही प्रकारची उपेक्षा कुठल्याच समाजाच्या वाटेला येऊ नये. हे खरं समरसतेचं द्योतक आहे. मग तो सवर्ण असो किंवा मागासवर्गीय असो, कोणीही असो. पण कुणाच्याही वाट्याला, कुणाही माणसाच्या वाट्याला अशा प्रकारची उपेक्षा होईल. हल्ली अनेकदा आपण जाती-जातीचे गट करतो, त्या गटांनी राहायला लागतो आणि मग इतरांना आपण त्यातनं बाजूला काढायला लागतो. आणि मग कळत-नकळत अशी एक उपेक्षितपणाची भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागते. याची खबरदारी आपल्याला खूप घ्यायला लागते. अनेकदा एखाद्या वेळेस एक विरोधाची भूमिका घेऊन मैदानात उभं राहणं सोपं असेल कदाचित. पण मोठं चित्र, मोठं देशहित, समाजाची समरसता, समाजाची एकरसता, समाजाचा संघटितपणा घेऊन सम्यक वातावरण निर्माण करणं हे तितकंच कठीण आहे. आणि आपण सगळे शिक्षक जण आपल्याला माहिती आहे, आपल्या विद्यार्थ्यांवर आपण संस्कार करतो आणि शाळांमध्येही जातीवरच्या चर्चा आता विद्यार्थ्यांमध्ये व्हायला लागल्यात. मग त्या अगदी 1ली ते 4थीच्या असतील, नाहीतर 5वी ते 10वीच्या वर्गातल्या असतील. आपल्याला नक्की माहिती आहे, की आपला एखादा विद्यार्थी चुकून काहीतरी असं बोलून जातो, की आपल्याला असं वाटायला लागतं, की अरे हे नेमकी काय आहे? अशी प्रश्न आपल्याला नक्की वाटतं. आज तंत्रज्ञानाचा एक परिणाम आहे. आपण आज तंत्रज्ञानाच्या ह्याच्यामध्ये जगाचं नेतृत्व करणारे आहोत. स्पर्धा वाढली आहे. पण सगळ्याच माणसांपर्यंत, सामान्य माणसांपर्यंत सगळ्या प्रकारची संधी आणि विकास पोहोचला पाहिजे, याची खरं तर ही धडपड आहे. आम्ही गेल्या काही काळामध्ये स्वतःला अशा काही भावनांशी आणि मूल्यांशी जोडून घेतो आहोत, की त्याचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष काही संबंध नाहीये. काही प्रश्न असे असतात, की जे नसतातच, पण ते जाणीवपूर्वक कोणीतरी जन्माला घातलेले असतात.
आणि माध्यमांच्या चौकटीतनं आपण त्याचा खरं तर विचार करायला लागतो. मग ती एखादी बातमी असते, एखादी सीरियल असते, एखादी सार्वजनिक घटना असते. अशा अर्थानं खरं तर आपलं एका आभासी चक्रामध्ये आपण सगळेजण सापडलेलो आहोत. कधी-कधी आपण एकमेकांचं खंडन करायला लागतो. खंडन करता आपले वैयक्तिक हक्क आणि अन्याय व्यक्त करण्याची आपल्याला सवय लागायला लागली आहे. जगण्याचा संबंध हा आनंदाशी सोडून जास्त उपभोगाशी यायला लागलाय. आणि या काळामध्ये आपण आपलं व्यक्ती, कुटुंब, समाज आणि सृष्टी म्हणून जे काही एकमेकांना एकात्म मानव दर्शनाच्या भावनेने बांधलेलो आहोत, ते सूत्र आपण सोडू पाहतोय. आणि अशा काळामध्ये आपलं समाजाचं जे सामाजिक संवेदनाचं जहाज आहे, ते भरकटायला नको. आणि ते भरकटलं तर कदाचित त्याच्यातनं अजून अडचणी निर्माण होऊ शकतात. मला वाटतं की देश आहे, काळ आणि परिस्थिती याचा नीट विचार करून आपण नीट, निकोप, एकसंध आणि सामंजस्याची ची भूमिका मांडणारं काम करायला हवं. सामाजिक विषमतेवर बोट ठेवत त्याचे दोष मुक्तपणे मांडायचे आहेत. पण नुसते दोषच मांडायचे आहेत का? तर ते दुरुस्तही करायचे आहेत. परंपरेने आलेली अनेक कारणं असू शकतील. पण सातत्याने त्या परंपरेने आलेल्या अनेक कारणांची चिकित्सा करता आपण कधी-कधी ताण, कटुता तर निर्माण करत नाहीये, असं आपल्याला पाहायला पाहिजे. आज आपली सत्व परीक्षा आहे समरसतेच्या पार्श्वभूमीवर, की प्रेमानं, आदरानं समाज जोडला जाऊ शकतो. यात कुठलीही शंका असण्याचं काही कारण नाहीये. सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई जर म्हटली तर खरं तर आपल्या मनातली लढाई आहे. हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष हा मार्ग नाहीये. समन्वय हाच परिणामकारक मार्ग आहे. आणि त्यामुळे समाज मनामधला विश्वास वाढवायचा आहे. समाजात दोष असेल, समस्या असतील, पण ती सोडवण्याची आपल्याला एक मांडणी करायची आहे. मला असं वाटतं, की म्हणजे सावरकरांची एक कविता आहे आणि त्या सावरकरांच्या कवितेमधली एक ओळ खूप मला आवडते, की ममतेच्या, समतेच्या सृजन रक्षणाला. समरसतेची खरं ही एका अर्थाने व्याख्या म्हटली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र मी या जाणीवपूर्वक आता यासाठी नाही मांडलं, कारण त्यातले अनेक पैलू परत मांडता येतील. पण महात्मा गांधींचा विचार असेल, सावरकरांचा विचार असेल, आंबेडकरांचा विचार असेल, हा खरं समरसतेच्या दृष्टिकोनातनं जाणारा आहे. सावरकरांनी आपलं सामाजिक काम हे खरं तर सामाजिक क्रांतीपुरतं मर्यादित ठेवलं असेल का? तर नाहीये. म्हणजे सावरकरांच्या वैचारिक ताकद इतकी प्रचंड मोठी होती, की त्यांनी 5 वर्षामध्ये अख्ख्या अस्पृश्यतेचं समूळ उच्चाटन करून टाकलं असतं, असं मत विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांच्या बाबतीत स्वीकारलंय. मला नक्की वाटत की काळाराम मंदिराच्या सगळ्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस आज सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही ना काही प्रश्नचिन्ह निर्माण होत राहतात. पण एक उदाहरण आपल्याला नक्की असलं पाहिजे, की समरसता मंचाच्या एका अधिवेशनाच्या निमित्ताने काळाराम मंदिरांच्या पुजाऱ्यांनी 12 अस्पृश्य मुलं दत्तक घेतली होती. त्या काळाराम मंदिरामध्ये आंबेडकरांना 1930 ते 35 सालच्या दरम्यान प्रवेश करायला मिळाला नाही. त्याच काळाराम मंदिरामधली पुजाऱ्यांनी अस्पृश्य मुलं दत्तक घेतली आहे. ही त्याची सुधारित आवृत्ती आहे. हे कधीतरी समाजासमोर आपण मांडलं पाहिजे, की कदाचित त्या सगळ्या जुन्या घटकांना त्यांनाच पकडून त्याच्यावर टीका करून त्याच प्रकारचं धारणा करून आपण खरं तर यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे मी अनेकदा असं बघतो, की माझं खरं सगळं बालपण जे आहे ते महारवाड्यात गेलंय आणि महारवाड्यात गेल्यामुळे अनेकदा मला असं नेहमी म्हणायचंय, की माझं खरं सगळं शिक्षण आरक्षणातनं झालंय. आरक्षणामुळे मला चांगली संधी मिळाली आहे. कदाचित ती मिळाली असती का नाही मला माहीत नाहीये. पण आर्थिक दृष्टिकोनातनं माझं शिक्षण पूर्ण करायला नक्कीच मला हातभार लागलाय. आणि मी असं मानतो, की समाजाचा माझ्यावर उपकार आहे. पण आरक्षणाची टीका मला अगदी शाळेतल्या वयापासून सहन करायची सवय लागली आहे. मी मग वर्गात पहिला होतो. पण कधीतरी माझ्या मित्राचे आई-वडील म्हणायचे, "तुम्ही काय सरकारचे जावई आहात." खरं तर या वयात माझ्या डोक्यात कधी आरक्षण, जात हा विषय कधीही नव्हता आणि फारसा कळतही नव्हता.
मी जेव्हा स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिला आलो, त्यावेळेस वर्तमानपत्रात माझे फोटो झळकले. माझी आजी म्हणजे वडिलांची आई मला भेटायला 25 किलोमीटर चालत आली होती आणि त्यानंतर पुढचा प्रवास तिने एसटीने केला होता. आणि मला ती सांगायची, की गावातल्या मास्तरने सांगितलं, की तू पहिला आलास. मला खरंच त्या वयामध्ये कुठलीही जात किंवा आरक्षण कळत नव्हतं. ते वयही नसतं. असा एक मांडणारा मोठा वर्ग आहे, की आरक्षणामुळे समाजाचं नुकसान झालंय. आरक्षण न देता अधिकाधिक संधी निर्माण करा, त्या अध्यक्ष योग्य ठरतील. संधी असावी की नसावी या विषयामध्ये मत काही ठिकाणी दुमत आहे, विरोधाभास आहे. आरक्षणाचा मूळ विचार सोडून आता खूप वेगवेगळ्या प्रकारची मांडणी होते. त्याची एक पॉलिटिकल वोट बँक तयार झाली आहे. 4 जण एकत्र आले, की त्याच्यासाठी चर्चेसाठी आरक्षणाचा विषय निघतो. मग आरक्षण कसं चुकीचं आहे? लायकी नसणारी माणसं कशी अधिकारी होतात? ती किती अकार्यक्षम असतात? मला नेहमी वाटतं, की आपल्या जन्माला येताना आपल्या हातात काही गोष्टी नसतात. त्यात जात ही नव्हती. आयुष्याचा अर्थ लावताना मी खरं एक व्यापकपण अनुभवलं. म्हणजे समग्रतेचा प्रवास आणि त्याची किंमत मोजायला लागते. म्हणजे मी अनेकदा सहानुभूती, दया, उपकार, कौतुक या सगळ्या नजरा कशा-कशा समोर येतात, हे चांगलं अनुभवलंय. आणि दुसऱ्या बाजूला तिरस्कार आहे, झिडकारलं जाणं आहे, छोट्या-छोट्या गोष्टीवर नकळत-नकळत अपमान होणं जाणं आहे. अशी सहन करण्याची कला आपल्याला शिकायला लागते. हे जगणं संघर्षमय असतं. समाज कधी-कधी अशा माणसांना छोट्या-छोट्या गोष्टीसाठी खूप हात पसरायला लावतो, याची कल्पना न केलेली बरी. पण या लढण्याला सुद्धा एक अर्धा आवाज असतो. मला वाटतं, की सुसह्य, पोषक असं वातावरण मिळणं, म्हणजे संस्काराच्या भाषेची मांडणी करताना मनात तिरस्कार घेऊन आपण जगत राहिलं पाहिजे का? तर नाहीये. आंबेडकरांनाही स्वतःला कधीही असं वाटत नव्हतं, की आरक्षण हे कधी कायमस्वरूपी असावं. कारण ते करण्याचा त्यांना एक धोका वाटत होता, की वंचित समाज हा कायमस्वरूपी परावलंबी होईल आणि त्यामुळे आरक्षणाचा अर्थ कुबड्या असा नाहीये. तो खरं विकसित होण्याचा एक अर्थ आहे. आज इतक्या वर्षानंतरही वंचित समाज जर स्वावलंबी होऊ शकला नसेल, तर त्याचे काही प्रश्न आहेत. आरक्षणातली ही यातली एक रचना आहे, उत्तर नक्की नाहीये. आणि मला वाटतं, की समाजामध्ये अशा प्रकारची सामाजिक, राजकीय, आर्थिक संधी याच्यामध्ये सुसूत्रता आणणं आत्ताचं समीकरण अवघड असेल. पण अशा सगळ्या माणसांना मुख्य प्रवाहात सामील होताना त्यांना सामावून घेण्याची जबाबदारी आहे. आज मार्कांचं अंतर इतकं कमी झालंय, मेरिट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता खरी आवश्यकता आहे गुणवत्ता सुधारण्याचा आणि त्याला प्राधान्य देण्याचं. आणि मला वाटतं, की मुळात हे समाजाचं दुखणं आहे, इतकं मोठं आहे, की त्यातलं संकट आणि आव्हान याचा समुद्र ओलांडण्यासाठी सुद्धा सगळे अपुरे पडतात. बरं एवढे सगळे अनुभव आंबेडकरांनी स्वतःच्या याच्यात घेतले आणि ते घेतलेले असताना सुद्धा आंबेडकरांनी कुठल्याही प्रकारे प्रतिशोध मनामध्ये ठेवलेला नाहीये. समाजाचा समग्र विचार केलाय. म्हणजे अगदी 25 डिसेंबर 1949 सालचं नोव्हेंबर 1949 सालचं भाषण आंबेडकरांचं ऐकलं, तर त्यातही आंबेडकरांनी संपूर्ण समाजाची एकाग्रता, एकात्मतेची घोषणा केली. आरक्षणाशी जोडलेली जात असेल किंवा जातीशी जोडलेलं गणित असेल, याचे सगळे सामाजिक पदर आपण अतिशय प्रगल्भतेने, नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. बघा आत्ताचा उपेक्षित असणारा सामान्य माणूस असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, खेड्यापाड्यामध्ये होणारी बिकट अवस्था असेल, आपण सगळे आपल्या जगण्याशी जी लढाई जितक्या वेगाने होते, त्यातून आपलं मनस्वास्थ्य जे आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण शोधतोय. आणि या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपला सामाजिक ढाचा हा खरं तर नीट सांभाळला गेला पाहिजे. पर्यावरणाचा समतोलही चांगला राहिला पाहिजे. संस्कृती जपताना त्यातनं सुख आणि संपन्नता याला धरून व्हावी. आज जी शहरांची प्रगती होतेय, जे शहरांचं श्रीमंतीचं प्रदर्शन होतंय, ते कदाचित गरिबातल्या गरीब लोकांच्या काळजी घेण्यासाठी असावं. मला वाटतं लोकाभिमुख होत होताना आपण सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याची अ, धोका जो आहे तो आपण समजून घ्यायला हवा. म्हणजे हे सगळे प्रश्न आता मला पडतात. मी कधी-कधी मांडतो, की माझ्या मुलीसाठी आता मला आरक्षण नको आहे, असं माझं ठाम मत आहे. निदान किमान तिनं तरी उपकाराच्या ओझ्याखाली वावरू नये.
माझ्या मनात आपल्या वाटेला आलेले चटके निदान तिच्या वाटेला येऊ नये, अशा प्रकारची अनेकदा भावना माझ्या मनामध्ये होते. आणि म्हणून खरं तर समरसतेचा विचार ज्यावेळेस आपण मांडतो, बघा म्हणजे पंढरीची वारी आहे आणि पंढरीच्या वारीवर आता महाराष्ट्रातल्या नकाशातले अनेक गावं जोडली गेली आहेत. तो वारकरी अंतर्बाह्य परिवर्तनाचा कास धरणार आहे. चैतन्याच्या दिशेने प्रवास करणार आहे. अहंकाराशिवाय वैयक्तिक मानापमानाची काळजी न करता, अपेक्षा न बाळगता मार्गक्रमण करणार आहे. या पंढरीच्या वारीला मुख्यमंत्र्यांना विरोध झाला. त्यावेळेस मी एकदा असं म्हटलं होतं, की समाज परिवर्तनाचं काम ज्या पंढरीच्या वारीने केलंय, त्या वारीने तरी निदान अशा प्रकारचा एक संस्कार नक्की घालायला नको. आज आपल्या समाजाला तारणारा असा वारीचा अनुभव आहे. सगळ्यांमध्ये एकत्वाची भावना निर्माण करणारा आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर असलेली अनेक गावं आता पण जशी जोडली आहेत, तशी आपली एक भक्ती आहे, साधना आहे, तप आहे, निरपेक्ष भावना आहे. ज्या भावनेने आपण त्या मंदिरामध्ये जात राहतो, ती आपण खरं तर आपण सांभाळली पाहिजे. तीच भावना परमेश्वराबद्दल आपण जी व्यक्त करतो, तीच माणसांबद्दलही आपण व्यक्त करायला हवी. कारण त्यातलं प्रत्येक कुटुंब हे आपल्या गावाशी जोडलंय. गाव हा समाज मनाशी जोडलाय. त्याचा हा एकत्रित परिणाम आहे. मला वाटतं समाजाशी एकरूप व्हायचं असेल तर समरसतेचा विचार हा नुसता विचारात न राहता कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी म्हणून समरसतेचा आपण खरं सगळ्यांनी आग्रह धरण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये आपण जसा विवेकानंद असं म्हणतात, की नदीचा एक प्रवाह असतो आणि नदीच्या प्रवाहामध्ये अनेक भोवरे असतात आणि त्या अनेक भोवऱ्यांमध्ये अ, जरी वेगवेगळं रूप असेल, तरी ते सगळे भोवरे हे एका नदीच्या पाण्याचेच आहेत. समाजामधले सगळे भोवरे जे आपण वेगवेगळ्या जातीने ओळखले जातो, ते कुठल्यातरी एकाच प्रवाहाचे पाईक आहेत आणि तो प्रवाह आपण जपण्याची आवश्यकता आहे. आपण समरसतेवर बोलत होतो, पंढरीच्या वारीवर बोलत होतो आणि या सगळ्या वारीमध्ये आपण आता ज्या प्रकारच्या अनुभवांच्या याच्यावर आपण चर्चा केली. माझ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मी असं विचार करतोय, की थोडी मांडणी च्या विषयातली करावी. म्हणजे आज असं झालंय, की एखादा अन्याय झाला किंवा एखादी प्रतिष्ठा अशा 2 अंधश्रद्धा समाजामध्ये निर्माण झाल्यात. आपण ज्या प्रकारचे मोर्चे, शांती मोर्चे आणि आंदोलनं आणि ज्या प्रकारचे उद्रेक गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर असं नक्की म्हणता येईल, की हल्ली समाजामध्ये अन्याय किंवा प्रतिष्ठा ह्या एका अर्थाने अंधश्रद्धा ठरल्यात आणि या अंधश्रद्धा आता समाजाला घातक ठरतायत खरं तर. आणि त्या घातक या अर्थाने ठरतायत, की समाज गतिमान आहे. समाजाचे सामाजिक बदलाचे खूप चांगले सकारात्मक परिणाम आपण अनुभवतोय. माणसांचं स्थलांतर या भागातनं दुसऱ्या भागामध्ये होतो. ज्या प्रकारची विषमता, जातीयता आधी होती, तेवढी आता टोकदार टोकं राहिलेली नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये पण हा सगळा समाज हित कसं होऊ शकतं माहिती आहे का? की सातत्याने होणारी वैचारिक देवाण-घेवाण असेल किंवा संवाद असेल. ती बंधुत्वाच्या नात्याने जर झाली तर ती याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आरक्षणाच्या आजूबाजूला काही नवीन आंदोलनं महाराष्ट्रात किंवा देशभरमध्ये उभी राहतात आणि आरक्षणाच्या प्रश्नामुळे आता समाजासमोर अशा प्रकारचं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, की आरक्षित कोण, अनारक्षित कोण आणि त्यातली गुणवत्ता कुठली आणि अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न खरं आपल्यासमोर निर्माण झालेत. आणि ह्या सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर समरसतेसमोरचं आव्हानही खरं तर निर्माण झालेलं आहे. आणि या विषयात काही मांडणी म्हटलं तर करायची म्हटलं तर काही जणांना त्याचा विरोधाभास जाणवतो, काही त्याच्यातली टीका करतात. आरक्षणाच्या रचनेतनं बाहेर पडण्याऐवजी आपण अधिकाधिक त्यात अडकत चाललेलो आहोत. त्याला कुठलाही समाज आज अपवाद नाहीये. खरं आरक्षण ही ओळख जी आहे ती सामाजिक परिवर्तनाची आहे. आरक्षण हे सामाजिक स्थित्यंतराशी जोडलेलं आहे.
आणि जोपर्यंत समाजामध्ये एकमेकांविषयी आदराची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत आरक्षणाच्या प्रश्नाकडे आपण तितक्या खोलवर पाहू शकत नाही. म्हणजे आंबेडकरांनी राजकीय घडामोडीमध्ये जे पाऊल टाकलं ते 1927 साली, 1932 साली ते पहिल्यांदा निवडून आले. 1939 त्यांनी जे काही महायुद्धाच्या नंतर विधानसभेची जी घोषणा झाली त्यात ते पुन्हा निवडून आले. आंबेडकरांचा प्रवास आपण जर समजून घेतला तर 1927 साली झालेला महाडचा सत्याग्रह असेल, तिथून अगदी 1929 साली नाशिकच्या काळाराम मंदिराचा प्रवेशाच्या सत्याग्रहापर्यंतचा प्रवास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या काळामध्ये आंबेडकरांनी शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा प्रचंड अभ्यास केला. आपल्याच इथल्या नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात त्यांनी घोषणा केली, की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी मी एक हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्याच्यानंतर जवळपास 20 वर्षानंतर आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. पण या काळात आंबेडकरांनी बघा विद्यापीठाचं शिक्षण असेल, प्राथमिक शिक्षण असेल, औद्योगिकरण असेल, लोकसंख्या नियंत्रण असेल, म्हणजे अगदी मॅटर्निटी लीव्हचा पहिला कायदा आंबेडकरांनी याच काळामध्ये अ, पारित केला किंवा कामगारांचे कामाचे तास 8 असावेत, हेही याच काळामध्ये आंबेडकरांनी खरं तर मांडले. या सगळ्या विषयामध्ये म्हणजे आंबेडकरांनी कसं म्हटलं तर सामाजिक क्रांती घडवली आहे. आणि म्हणजे 4 एप्रिल 1938चं विधानसभेतलं त्यांचं एक भाषण आहे, की मी सर्वप्रथम भारतीय, अंतिमता भारतीय आणि अन्य काही नसून फक्त भारतीय. असं आंबेडकर 1938 साली म्हणतात. त्याच्यानंतर जवळपास 10 वर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर 12 वर्षानंतर खरं तर आपल्या राज्यघटनेची निर्माण झाली. संविधान निर्मिती झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला तर म्हणजे आंबेडकर बघा किती वेगवेगळा विचार करायचे. समरसता ही फक्त जातींच्या पुरती मर्यादित नाहीये बरं का. स्त्री-पुरुष समता या विषयातील समरसता आंबेडकरांना अभिप्रेत आहे. आंबेडकर नेहमी असं म्हणायचं, की मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहिलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालं पाहिजे. त्यासाठी ते अगदी आग्रही असायचे. आणि ज्या देशातल्या स्त्रिया ह्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात, त्या देशाची प्रगती ही अधिक असं त्यांचं देशाच्या प्रगतीचं मोजमाप होतं. आंबेडकरांचं एक मराठा मंदिर नावाचं भाषण आहे आणि आंबेडकर त्यामध्ये मराठा समाजाची प्रगतीची पावलं कशी पडायला हवीत, असं ते सांगतात. मराठा समाजानं शिक्षणात स्वतःचं स्थान निर्माण केलं पाहिजे, असं आंबेडकरांनी म्हणतात. अशा वेळेस ते म्हणतात, की प्राथमिक आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी या समाजाने हातभार लावायला हवा. आंबेडकर एक आकडेवारी त्या काळात सांगतात, की मागासवर्गीय समाजामधली 1000 मधली 18च मुलं ही शिक्षणाच्या दारात पोहोचतात. त्यावेळेस मराठा समाजाची फक्त 38च मुलं ही त्या दारापर्यंत पोहोचतात. म्हणून आंबेडकरांनी त्या काळामध्ये शिष्यवृत्तीचा आणि वसतिगृहाचा आग्रह धरला. आज आपण ते सगळ्या मोर्चाचे परिणाम बघतो. त्या काळात जर आंबेडकरांचं ऐकलं असतं, तर कदाचित आज अशा प्रकारच्या मोर्चांचं वातावरणच राहिलं नसतं. पण गेल्या काही सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर तितक्या प्रमाणामध्ये बदल झाले नाही आणि ते बदल न झाल्यामुळे कदाचित तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आंबेडकर सामाजिक लोकशाहीचा खूप आग्रह धरायचे. नुसती राजकीय लोकशाही असली पाहिजे अशी आवश्यकता वाटत नव्हती त्यांना. आणि त्यासाठी त्यांनी एक त्रिसूत्री सांगितली होती, की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. ही आपल्या खरं तर भारतीय राज्यघटनेतल्या प्रिएम्बलमध्ये आहे. आणि अगदी वंचित घटकांसाठी त्यांनी सन्मान, प्रतिष्ठा, स्वातंत्र्य प्राप्त होईल त्याच्यामध्ये काही आराखडा देशासमोर ठेवला. गेल्या काही वर्षामधल्या आरक्षणाच्या चर्चा, विषमतेच्या चर्चा, मीडियातला खेळ असतो एक, की जसं मदारी माकडाचा करतो, तशी समाज माध्यमं, सोशल मीडिया असा खेळ समाज मनाचा करत राहतात. त्यातनं काही चर्चा निर्माण होतात. मग त्यातल्या काही चर्चा ह्या टी-आर-पी वाढवण्यासाठीच्या असतात. मग त्या चर्चेत काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात. आज आपण जर YouTubeवरची, Twitterवरची काही सामाजिक द्वेष पसरवणारी Twitter हँडल्स आणि YouTubeवरचे व्हिडिओज पाहिले तर त्याचे दुष्परिणाम प्रचंड मोठे आहेत आणि ते जाणवण्या इतपत आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या हातात माध्यम आहे, त्यांना माध्यमांनी सुद्धा आपली जबाबदारी एका अर्थानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांभाळून घ्यायला हवी असते. समाजाचा कुटुंब प्रमुख असल्यासारखी माध्यमांची जबाबदारी असते. बघा तुम्हाला म्हणजे एक आश्चर्य वाटेल, आंबेडकरांनी एक संशोधन केलंय.
की मराठा आणि दलित समाज हा याचं कुळ एकच आहे, असं वंशशास्त्र सांगतं. असं आंबेडकरांनी एक संशोधन त्या काळामध्ये केलेलं आहे. म्हणजे पंजाबमध्ये जो अस्पृश्य समाज समजला गेला आहे, तो समाज देशातल्या इतर सवर्ण गोत्रातही आढळतो, असं आंबेडकर सांगतात. म्हणजे बघा, आपलं नातं सगळ्यांचं एकमेकांशी आहे, पण आपण किती वेगवेगळ्या प्रकारे तुकड्या-तुकड्यामध्ये विभागलं गेलोय आणि त्याच्यामुळे आता अशा प्रकारची आव्हानं आपल्याला समजून घेतली पाहिजेत. म्हणजे लातूर झालं, नांदेड झालं, सोलापूर झालं, परभणी झालं, जालना झालं, बीड झालं, उस्मानाबाद झालं. म्हणजे आपल्या भोसलाच्या शेजारी संत कबीरनगरची एक वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये स्थलांतरित होऊन आलेली माणसं खूप प्रचंड आहेत. याचा एक जर इतिहास आपण जर सगळ्यांनी शोधायचा प्रयत्न केला, तर 1972 साली दुष्काळ पडला होता. लाल ज्वारी त्या काळामध्ये होती असं कोणीतरी सांगायचे. आणि या दुष्काळामधनं स्थलांतरित झालेला हा माणूस खरं तर त्या भोसलाच्या शेजारच्या संत कबीरनगरच्या वस्तीत विखुरला गेला. रोजगाराच्या पोटापाण्याच्या निमित्ताने आलाय. शहरात तेवढी मोठी जागा त्याला मिळाली नसेल. या समाजाविषयी आजही आपण भोसला म्हणून, कृतज्ञता म्हणून आपण तिथल्या सगळ्या इंग्लिशचे वर्ग चालवतो. समरसतेचा ऋण म्हणून. म्हणजे आपल्या भोसला मिलिटरी कॉलेजनी यावेळेस आपण तिथे अनेक कुटुंबांची उपासमार होते या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. त्यालाही आपण आपल्या भोसला मिलिटरी कॉलेज आणि भोसलाने एक प्रचंड मोठा हातभार लावलाय. सेवा वस्तीतलं एक काम आपण भोसला म्हणून खरं जाणीवपूर्वक करतो. वनवासी भागामध्ये समरसतेचं ऋण म्हणून आपण भोसला म्हणून खरं काम करतो. हे काम जर नाही केलं ना आपण, तर जिथे वंचित आहे, ज्याची आर्थिक अस्थिरता आहे, जिथे गरिबी आहे, तो जहाल व्हायला लागतो. तो विरोध करायला लागतो आणि तो विरोध कधीतरी समाजामध्ये विद्रोह म्हणून निर्माण व्हायला लागतो. आणि म्हणून ही सगळी माणसं आपल्याशी जोडण्याची आवश्यकता आहे. समाजाच्या प्रश्नांचा विचार हा तुकड्या-तुकड्यात करता येत नाही. आणि मला असं वाटतं, की ते टाळायचं जर असेल, तर सगळीच माणसं आपली आहेत, आपल्या बरोबरची आहेत. ती आपल्याला सांभाळून घ्यायला हवी. म्हणजे आपल्या काही एका शाळेने प्रयोग केला पूर्वी व्ही इंग्लिशने. संत कबीर नगरमध्ये एक पथनाट्य केलंय. म्हणजे आपल्याकडे भोसला मिलिटरी कॉलेजला एक प्राध्यापक आहेत, मिलिंद पाडेवार सर. हे आपल्या संपर्कातनं आलेत. हे एक मोठं उदाहरण आहे भोसलाचं, की ज्या वस्तीत सेवा वस्तीमध्ये काही ना काही काम सुरू झालं, त्याच वस्तीत शिकणारा एखादा विद्यार्थी आपल्या भोसलाच्या महाविद्यालयात प्राध्यापक होतो. हे सामाजिक समरसतेचं खूप मोठं उदाहरण भोसलाने घालून दिलं. भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये एफ-वाय बी-एला शुभम भोसले नावाचा विद्यार्थी शिकतो. शुभमची पार्श्वभूमी म्हटलं तर शुभम हा एमगरवाडीचा आहे. एमगरवाडीच्या प्रकल्पातनं आपल्या इथे 11वी-12वीला शुभमनी प्रवेश घेतला. भोसलाने दत्तक घेतलेला हा विद्यार्थी शुभम धावण्यामध्ये अतिशय उत्तम आहे, प्रचंड पळतो. पारधी समाजातला आहे. 8वीत पहिल्यांदा शाळेत गेला. 8वीत त्याच्या शिक्षकांनी पहिल्यांदा त्याला अ, ब, क, ड, ई-बी-सी-डी असं शिकवलं. त्याच्या शिक्षकांना त्याला एक धडा शिकवताना 24 तास लागलेत. त्याला 10वीला चांगले मार्क मिळाले. तो उत्तम पळतो म्हणून तो विभागीय स्पर्धेत पहिला आला. प्रमोदजींच्या लक्षात आल्यानंतर प्रमोदजींनी खरं तर आपल्याकडे भोसलात आणलं त्या सगळ्या ह्याच्यात आणि भोसलाने त्याचं पालकत्व स्वीकारलं. आता कुठेतरी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सोलापूरच्या जवळच्या एमगरवाडीत शिकणारा एक विद्यार्थी तो भोसलात येतो. आपण त्याचं समर्थतेचं उदाहरण म्हणतो. हे आपलं सामाजिक दायित्व आहे आणि ते समाजाच्या बाबतीमध्ये आपण संस्था म्हणून स्वीकारलेलं आहे आणि त्याची मांडणी आपण सगळ्यांसमोर करतो. मला असं वाटतं, की आपण प्रत्येकाने असं कुठलं ना कुठलं एक कुटुंब, कुठला ना कुठला एक विद्यार्थी जो वंचित घटकातला आहे, अस्पृश्य घटकातला असेल, मागासवर्गीय घटकातला असेल किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब असेल, अशाशी आपला एक संपर्क असला पाहिजे. त्याच्या कुटुंबाशी आपलं काही ना काही नातं प्रस्थापित झालं पाहिजे. त्या मुलाच्या, विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये आपण काही ना काही रोल केला पाहिजे. अशी एक मांडणी आपण नक्की केली पाहिजे. म्हणजे मलाही माझं बालपण आठवतं, की जस्मिन मिरवणा नावाचा माझा मित्र होता शाळेतला
आणि त्याचे वडील नगर कॉलेजला प्राध्यापक होते आणि मग त्या प्राध्यापक असल्यामुळे ते त्याच्याशी माझ्याशी त्याला गप्पा मारू द्यायचे, मिसळू द्यायचे, माझ्या घरी येऊ द्यायचे. नाहीतर नॉर्मली आपल्याकडे एक प्रथा असते, की वस्तीत एखादं मूल जायला लागलं, की तिथे अस्वच्छता असतात, चांगली माणसं नसतात आणि त्याच्यामुळे तू तिकडे जाऊ नको, असं म्हणण्याची प्रथा असते. पण सुदैवाने माझ्या बाबतीमध्ये मला चांगला अनुभव आला. माझ्या खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मित्र माझ्या घरी येत राहिले. त्याच्यातनं काही शिकलो. मी त्यांच्या घरी जात राहिलो. त्यांच्या घरामध्ये काहीतरी टीपॉयवर एखादं पुस्तक ठेवलेलं असायचं. ते पुस्तक वाचायला मिळालं, त्याची आवड निर्माण झाली. मला वाटतं, की अशा सगळ्याच मुलांना, जी सगळी वंचित घटकातली असतात, त्यांना आपण कुटुंब प्रमुख किंवा कुटुंब म्हणून प्रेम द्यायला लागलो, की त्याच्यामध्ये एक चांगला सकारात्मक बदल नक्की घडू शकतो. आणि हा आपण सगळ्यांनी स्वीकारायचं. शेवटी हे समाजाचं देणं आहे. आज किती नाही म्हटलं तरी सामाजिक प्रश्न असे आहेत, की सामूहिक स्तरावर विचार केला गेलो, तर ते चौकटीत अडकतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःची अशी एक कृती आपल्याला ठरवायची असते आणि ती कृती कदाचित आयुष्यामध्ये आपण आपल्या विचारांमध्ये स्वतःला 100% पटेल असं उत्तर स्वतःला शोधायला लागतं. प्रत्येक वेळेस कुणीतरी आपल्याला सांगेल, प्रत्येक वेळेस कुणीतरी आपल्याला अशी मांडणी करेल, असं होत नाही. आणि ती साखळी आपल्याला कदाचित निर्माण करायला लागते. मला वाटतं, की माझं बोलणं संपलंय, मांडणी झाली आहे. आपण सगळेजणांना नक्की अ, मला इथे बोलण्याची संधी दिली आहे. म्हणजे माझं वातावरण भोसलातले सगळेच पदाधिकारी किंवा संस्था चालक हे सगळेच मला अगदी लहानपणापासून ओळखतात. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे. म्हणजे अगदी काका देशमुख असतील, बेलगावकर सर असतील, जोशी सर असतील, प्रभोजी असतील, या सगळ्यांचाच एक मोठा वाटा आहे. या समरसतेच्या विषयातली अशी अनेक चांगली मांडणी आपण वेगवेगळ्या माणसांकडनं येत्या काळात नक्की ऐकू आणि मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो.